परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष साहेब रवींद्रजी गायधने साहेब उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. तसेच माजी संचालक साहेब उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. तसेच आदरणीय मंच, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे, कमी वेळात आपल्याला अध्यक्ष साहेबांचे आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष साहेब यांचे मार्गदर्शन ऐकायचे आहे, म्हणून आदरणीय मंच, सर्व सेवक सेवकिनी बालसेवक उपस्थित आहेत, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इथे ज्या कारणास्तव जमलेलो, तर खास करून तो विषय आज झाला नाही. मी वाट पाहिली, म्हटलं आज आपण कोणत्या विषयावर बोलावं, तर तो विषय झाला नाही. म्हणजे विषय हा कोजागिरी. कोजागिरी आपण याच्या आधी आपले वैद्य साहेब संचालक साहेब आले, त्यांनी सांगितलं कोजागिरीबद्दल. पण जी सुरुवात झाली आपली कोजागिरीची जी सुरुवात झाली ते कशी काय झाली आणि कशामुळे आपण हा पर्व मनवतो, तर त्यामध्ये जे बाजीरावजी माटे बाबांनी मार्गाची स्थापना केली. मार्गाची स्थापना केल्याच्या नंतर प्रथम सेवक गंगाधरजी रंबाड, त्यानंतर द्वितीय सेवक बाजीरावजी माटे हे मार्गाला जोडले. आणि कालांतराने गरीब परिस्थिती, त्यानंतर त्यांनी विचार केला दुग्ध व्यवसायाचा, आणि त्यांचा जो बाबावर विश्वास होता, बाबा जुमदेवजीवर जो विश्वास होता आणि शब्दाला कधी नेहमी पाळायचे, दृढ विश्वास बाबांवर होता. त्यामुळे त्यांची इच्छा होती की बाबांच्या हातून आपण एक म्हैस घ्यायची आणि दुग्ध व्यवसाय आपला आणखी समोर न्यायचा. त्यामुळे बाजीरावजी माटे यांनी बाबांना म्हस घेण्यामध्ये बाजारात जाण्यास आग्रह केला आणि आग्रह करून बाबांनी त्यांच्या आग्रहाला होकार दिली आणि बाबा बाजीरावजी सोबत बाजारामध्ये म्हस घ्यायला गेले. त्या बाजारामध्ये आपण पाहतच असतो, भरपूर प्रकारच्या म्हशी जनावरं येतात. तर अशा भरपूरशा चांगल्या धष्टपुष्ट अशा भरपूरशा म्हशी होत्या आणि बाजीरावजींनी भरपूरशे पैसे पकडलेले होते, कारण की बाबांचा शब्द बाजीरावांना टाळायचा नव्हता. त्यांच्या मनात तोच निश्चय होता की बाबा म्हणेल मी ते म्हस घेईल, बाबांच्या आवडीची घेईल. पण बाबांनी बाजारात पाहिलं, बाजारात संपूर्ण बाजार घुमले. त्यानंतर बाबांनी एक म्हैस पाहिली. ते म्हैस थोडीशी वयस्कर बुजुर्ग आपण म्हणतो बाकडी म्हस होती. त्यानंतर चिखलाने शेणाने अशी भरलेली आणि कमजोर बांध्याची म्हस होती. बाबांनी सांगितलं, बाजीरावजींना आवाज दिला आणि बाजीरावाला म्हटलं की आपल्याला ही म्हस घ्यायची आहे बाजीराव. बाजीरावनी बाबाला आणखी विनंती केली की बाबा, बाजारात असंख्य म्हशी आहेत, आणखी पहा, आणखी विचार करा. पण बाबा नाही म्हणाले. बाबांनी सांगितलं की नाही, आपल्याला हेच म्हस घ्यायची आहे, हेच म्हस चांगली आहे. बाबांचा दूरदृष्टिकोन आणि बाजीरावजींचा विश्वास, त्यामुळे बाजीरावजींनी तो शब्द टाळला नाही. इच्छा असो किंवा नसो, पण बाजीरावांनी ते म्हस घेतली, घरी नेली. घरी गेल्याच्या नंतर तिला धुतल्याच्या नंतर त्या म्हशीवर जखम दिसली. बाजीरावांच्या मनात आणखी विचार आले की आपण फसलो. बाजीरावांनी बाबांना सांगितलं की बाबा आपण फसलो, ह्या म्हशीला जखम पण आहे. बाबांनी सांगितलं भगवंतावर विश्वास ठेव, रक्षा तेल लाव, फुका मार आणि तू त्या म्हशीचं पालन पोषण कर. सर्व केलं बाजीरावांनी. विश्वास बाबांवर होता आणि मनात वेगळा विचार येत होता, पण विश्वास हा भगवंतावर, बाबावर म्हणजे भगवंतावर विश्वास होता. तर सर्व झाला. त्याच्यानंतर बाजीरावांनी दूध काढला आणि बाजीरावांना जेवढी अपेक्षा होती, दुधाची क्वांटिटी आपण सांगणार नाही, कारण की असं आहे की भरपूरशे वेळेस मार्गदर्शन ऐकलं, कोणी म्हणते 7 लिटर, कोणी 5 लिटर, कोणी आता जे असेल ते क्वांटिटीच्या शब्दाच्या माहित नाही आपल्याला. पण अपेक्षेच्या वर बाजीरावांना जेवढी अपेक्षा नव्हती त्या म्हैस हे दूध देईल, त्याच्या अपेक्षेच्या वर त्या म्हशीने दूध दिलं. बाजीराव असंख्य असं खुश झाले आणि बाजीराव बाबांकडे गेले की बाबा, आपण जे म्हैस घेतली त्या म्हशीने मला वाटलं नाही त्याच्या अपेक्षेच्या वर दूध दिलेलं आहे, तुम्ही माझ्याकडे दूध घ्यायला या. बाबांनी बाजीरावांच्या शब्दांना मान दिला आणि सांगितलं मी आता येत नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला सांगेन. काही दिवसांनी कोजागिरीचा पर्व होता. त्यावेळेस बाबांनी सांगितलं का मी त्या दिवशी तुमच्याकडे दूध घ्यायला येईल. मग त्यावेळेस
बाबा कोजागिरी निमित्त त्यांच्याकडे दूध घ्यायला गेले आणि भगवत कार्याची चर्चा बैठक झाली आणि चर्चा बैठक झाल्याच्या नंतर म्हणजे दूध प्राशन झालं. त्या दिवसापासून मग नंतर आपले कोणाच्या घरी असे वाढत गेले दरवर्षी आणि कोणाच्या घरी असे करता करता ह्या कोजागिरीचा पर्व सुरू झाला आणि आपल्या मंडळात सुद्धा कोजागिरी सुरू झाली. आणि त्या निमित्त म्हणजे कोजागिरीचं निमित्त एकच की आपण ह्या कोजागिरी निमित्त एकत्र येणे, मानव धर्माचा प्रचार प्रसार करणे आणि एकामेकासोबत आपण अनुभवाची देवाणघेवाण, आचार विचार देवाणघेवाण करणे, हा आपला एक कोजागिरीचा महत्व आहे. आणि त्याच्याच करिता आज आपण आलेलो की काहीतरी आपण इथे शिकू, काहीतरी आपण इथे नेऊ आणि कोणाचे आपण एकमेकांचे विचाराचे देवाणघेवाण करू आणि मानव धर्माचा प्रचार प्रसार करू. जसे आपण सुखी झालो त्याच्यात नवल नाही, तर आपल्यामुळे दोन घर आणखी सुखी झाले पाहिजे. कारण की दुसऱ्याच्यांनी प्रचार प्रसार केला नसता तर आज आपण बी ह्या मार्गात जुडलो नसतो. आपण कुणाच्या तरी रिश्तेदाराच्या माध्यमातून, कुठे हवनातून, कुठे गावातून, एकामेकाच्या माध्यमातून आपण ह्या सुखाकडे वळलेलो, ह्या मार्गाला जुडलेलो. तसाच आपला एक उद्देश असते की हा आपल्या माध्यमातून कोणीतरी दुःखी सेवक हा जुडला पाहिजे. नाहीतर फक्त खूप गावभर काम केलं, खूप गजा केला आणि काहीच आपण त्या विचारातून, आपल्या मानव धर्माच्या प्रचार प्रसारातून कोणालाच त्याच्यातून काही मिळालं नाही, त्याला काहीच अर्थ नाही. काहीतरी शिकायला मिळाला पाहिजे. याच्यातच एक बाजीरावांचा अहंकाराचा त्याच्यात अनुभव आहे की जेणेकरून बाजीराव सुखी झाले, समाधानी झाला, परपंच वाढला, दुग्ध व्यवसाय वाढला, सर्व वाढला. पण त्यांच्या पत्नीला अहंकार आला. अहंकार किती नाशाकडे नेतो आजपर्यंत आपण अनेक उदाहरण पाहिलेले आहे. रावणाचे उदाहरण पोथीपुराण आपण खूप सांगतो. आपल्याला त्याच्यात सांगण्यात मजा येत नाही पोथीपुराण, कारण की मी माझ्या घरी जन्मतानिक मार्ग पाहिला. मी कधी कोणत्या कथा पोथीपुराण हे कधीच ऐकलं नाही आणि कधी सांगतही नाही, कारण की आपण त्याच्यावर विश्वास केला नाही, कधी ऐकलं नाही. तर ह्या अहंकाराच्या, रावणाच्या नाशापेक्षा आपल्या बाजीरावांची इच्छा, अनुभव, जे द्वितीय सेवक आहे त्यांचा अनुभव म्हणजे पत्नींचा अहंकार. जेव्हा आपल्याकडे सुख समाधान लागतो त्याच्यानंतर आपल्यामध्ये अहंकार येतो. तशासारखं त्या बाजीरावांच्या पत्नीमध्ये अहंकार आला. बाबांच्या दौऱ्यावर बाजीराव जायचे. बाजीराव नेहमी बाबांच्या सोबत जायचे, कारण की त्यांना माहित होतं की मी भागवंत कार्य केल्याने आणि बाबांच्या शब्दाने चालल्याने माझ्या काय फायदा होतो आणि काय फायदा होऊन राहिला. कारण की बाबाच्या दौऱ्यावर जायचे, बाबाचे अनुभव ऐकायचे, बाबांच्या संगतीनं राहायचे, तर त्यांचे भरपूरसे गुण त्यांच्यामध्ये होते. तर त्यावेळेस बाजीरावांच्या पत्नीला अहंकार आला आणि बाजीरावांची पत्नी त्यांना म्हणायला लागली आणि भांडण व्हायला लागले घरामध्ये. कारण की बाजीराव हे आपले कामधंदे सोडून बाबांसोबत जात होते, कारण की त्यांना माहित होतं की मी बाबांच्या सोबत गेलं तर मला काय फायदा आहे, काय नुकसान आहे. पण पत्नीला ते लक्षात येत नव्हतं, तिच्या अंगात अहंकार आला होता. तर ते नेहमी म्हणायचे, बाजीराव मी तुला फसवीन एखाद दिवस, असं नेहमी शब्द उद्गार करायचे. एके दिवशी ते वेळ आली, बाबांनी शब्द पकडून ठेवला. ते वेळ आली, त्याच्यानंतर बाजीरावजी बाबांसोबत दौऱ्यावर गेले. काही मागे पुढे होऊ शकते सांगण्या बोलण्या. तर बाजीरावजी बाबांसोबत दौऱ्यावर गेले. दौऱ्यावर जात असताना पत्नीने म्हटलं, बाजीराव तू चालला जा, कारण की आम्ही भजनात ऐकलेली बी कहाणी आहे, तुम्ही जा पण मी तुला फसवीन, असं त्या शौकिनीने बाजीरावांना म्हटलं. बाजीरावांना वाटलं ही नेहमीच अशी म्हणते, नेहमीच बोलते, किरकिर करत राहते. बाजीराव त्यांच्याकडे लक्ष न देता बाबांसोबत गेले. इकडे बाई घरामध्ये रॉकेलची बॉटल ओतली. बाजीराव बाबांसोबत दौऱ्यावर गेले आणि हिने आगीने आपला पेटण्याचा प्रयत्न केला. प्रथम काडी उघडली, ते पण विकली. दुसरे पेटली, ते पण विकली. म्हणजे सत्य मर्यादा प्रेमाचे उल्लंघन झाले. भगवंत एक वेळा चान्स देतो, दोन वेळा चान्स देतो, पण नेहमी चान्स देत नाही. मर्यादा तुटली. तिसऱ्या काडीमध्ये बाजीरावांची पत्नी पेटली, असंख्य जळली. जळल्याच्या नंतर बाजीरावांकडे निरोप आला. बाजीरावांनी गेले आणि पाहिलं आणि बाबांना सांगितलं, बाबा हे आपली आखरी भेट आहे, कारण की माझ्या पत्नी ही जळली आहे. आणि जळल्याच्या नंतर ते म्हणत होती आधीच की मी तुला फसवीन, आता माझे काय होईल काही खरं नाही, बाबा मी चाललो. बाबांनी शब्द दिला, बाजीराव तुझ्या काहीच फरक पडणार नाही आणि कोणतंच काही तुझ्या मागे अडचण येणार नाही. बाजीराव गेले हॉस्पिटलला. त्या बाईला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर जेव्हा त्या बाईंनी बयान दिला तेव्हा ते म्हणते की नाही, माझ्या स्वयंपाक करताना किंवा माझ्या हातानेच ते बॉटल घातली आणि मी स्वतःच पेटली, म्हणजे माझ्या पतीचा काहीच दोष नाही.
जे व्यक्ती अहंकार होता, जिला फसवायचं होतं ना, फसवण्यासाठी स्वतः तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल घेतला, स्वतः जळली. पण बाबांचे शब्द तिथून उद्गारले की तुला काहीच फरक पडणार नाही. आणि ह्या बाईचा बयान बदलला की काहीच कारण नसताना त्या बाजीरावाला फसवण्याच्या कारणासाठी त्या बाईंनी अंगावर तेल घेतला आणि तेल त्याच्यानंतर ते स्वतःच म्हणते का मी स्वतः पेटली. पहा भगवत कृपा किती महान आहे, बाबांचे शब्द किती महान आहेत. म्हणून याच्यात आपल्याला अहंकाराचा नाश करायचा आहे. अहंकारापायी ते व्यक्ती निघून गेली, मरणागती गेली, मरून गेली. आखरीला काय झालं, नाश झाला. आणि बाजीराव तिथून सुखी झाले. त्याचे जाऊ दे म्हणे, काही फरक नाही. पण नंतर बाजीराव आणखी भरपूरसा त्याच्यातला अनुभव आहे समोरचा, पण सांगायला गेलो आणखी वेळ होईल. पण आपल्याला वेळ घ्यायचे नाही. याच्यातून शिकण्याचे एकच आहे की हा आपला पर्व विचाराचे देवाणघेवाण, मानव धर्माचा प्रचार प्रसार, आपल्या एकतेचा प्रकार आहे. आणि त्यानंतर आपल्याला अहंकाराचा नाश करायचा. हा गोड दूध मिळून राहिला, ह्याच्या गोडवा, ह्या आपल्या सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करणे, याच्यातच आपला खरा गोडवा. एवढेच बोलून मी आपल्या चर्चेत 2 शब्द पूर्ण करतो. माझ्या बोलण्यात काही चूक झाली असेल तर प्रथम भगवान बाबा हनुमानजी, महानतेजी बाबा जिमदेवजी, आई वाराणसींना माफी मागतो. तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष साहेब, चर्चा बैठकचे अध्यक्ष साहेब, आदरणीय मन, सर्व सेवक, सेवकी, बालसेवक, सर्वांना मी माफी मागतो. आपल्या शब्दाने इथेच विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद भाऊ. आपण कसं वागायला पाहिजे असं खूप छान आपण सांगितलेलं आहे. तुमचे अभिनंदन, नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष